सिया काही सेकंद फोनकडेच बघतच राहते. त्याच्या चेहऱ्यावर नर्वस स्माईल, हात थोडे थरथरत असतात. ते कॉल उचलायचा की नाही याचाच विचार करत असते. पण पुढच्या क्षणी ती हलकंसं डीप ब्रीथ घेते आणि व्हिडिओ कॉल ॲक्सेप्ट करते. स्क्रीनवर अर्णवचा चेहरा दिसतो. तो बेडला टेकून बसलेला, पण त्याच्या चेहऱ्यावरचं ते सॉफ्ट स्माईल. सियाचं हृदय पुन्हा जोरात धडधडायला लागतं. काही सेकंद दोघे काहीच बोलत नाही, फक्त एकमेकांकडे बघतच राहतात. अर्णव हलकंसं हसत, इतकं मिस करतेस मला आणि गुड नाईट म्हणत होतीस. सिया लगेच लाजते. ती फोन थोडा खाली करते. सिया, मी फक्त तसं सहजच लिहिलं. अर्णव ॲब्रो उंचावत, अच्छा, मी पण सहजच कॉल केला. सिया नकळत हसू लागते. अर्णव काही क्षण तिच्याकडे शांतपणे बघत राहतो. आज तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच ती जुनी भीती नव्हती, ती रिलॅक्स दिसत होती. हॅप्पी. अर्णव हळू आवाजात, माहिती आहे आज तू खूप वेगळी दिसतेस. सिया, कशी? अर्णव, जणू फायनली तू मनापासून हसतेस. हे ऐकून सिया काही सेकंद शांत होते, मग हलकंसं हसते. सिया, कदाचित कारण आज पहिल्यांदा मला हलकं वाटतंय. अर्णवच्या चेहऱ्यावरचं स्माईल अजून सॉफ्ट होतं. अर्णव, आणि मला पहिल्यांदा असं वाटतंय की माझी जुनी सिया परत आली. सियाच्या डोळ्यात नकळत पाणी येतं. सिया, सॉरी. अर्णव लगेच, नो सॉरी नाव. आपण ना खूप वेळ वाया घालवलाय ऑलरेडी. सिया हलकंसं मान हलवते. क्षणभर शांतता पसरते. मग अचानक अर्णव खोडकर स्माईल करत, वैसे व्हिडिओ कॉलवर सुद्धा तू तितकीच क्यूट लाजतेस. सिया, अर्णव अर्णव हसू लागतो. अर्णव, काय करू, कंट्रोलच होत नाही. सिया उशी मिठीत घेत खाली बघते. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तीच लालिमा. अर्णव काही क्षण तिला तसंच बघत राहतो, मग अचानक सिरियस होतो. अर्णव, सिया. सिया वर बघते. अर्णव, उद्या जेव्हा तू माझ्यासोबत येशील ना, तेव्हा कोणतेही प्रेशर नाही ठेवणार मी तुझ्यावर. आपण हळूहळू सगळं ठीक करू, ओके? सियाच्या चेहऱ्यावर हलकंसं इमोशनल स्माईल येतं. सिया, तुम्ही इतके गुड का आहात? अर्णव लगेच ड्रॅमॅटिक एक्सप्रेशन करत, बस आता जास्त कॉम्प्लिमेंट दिलंस तर मी आताच हवेत उडायला लागेन. सिया मोठ्याने हसू लागते. ते हसू ऐकून अर्णवला काही सेकंद कम्प्लिटली स्टिल होतो. अर्णव हळू आवाजात, हेच हसू खूप मिस केलं मी. सिया शांत होते. दोघे पुन्हा काही क्षण फक्त एकमेकांकडे बघत राहतात. मग अर्णव हळूच म्हणतो, अर्णव, एक गोष्ट सांगू? सिया, हां. अर्णव, आजचा तो किस मी आयुष्यभर विसरणार नाही. हे ऐकताच सियाचा चेहरा पूर्ण लाल होतो. ती लगेच उशीने चेहरा झाकते. सिया, प्लीज पुन्हा ते बोलू नका. अर्णव टेजिंग टोनमध्ये, का? मला तर अजून डिटेलमध्ये आठवतंय. सिया, अर्णव दोघेही हसू लागतात. मग अचानक नेटवर्क थोडं लॅग होतं. स्क्रीन फ्रीज होते आणि अर्णवचा फनी एक्सप्रेशन तसाच अडकतो. सिया मोठ्याने हसू लागते. सिया, ओ गॉड, हा फेस काय आहे तुमचा? कॉल पुन्हा नॉर्मल होतो. अर्णव, मी इतक्या रोमॅन्टिक मूडमध्ये होतो. सिया अजून हसतच, सिया, हो, खूप रोमॅन्टिक दिसत होतात. अर्णव नकली ऑफेंडेड फेस करत, अर्णव, बस उद्या तू ये घरी, मग बघतो. सिया पुन्हा लाजते. मग क्लॉककडे बघून, सिया खूप उशीर झालाय, झोपा आता. अर्णव हट्टाने, पहिले एक प्रॉपर गुड नाईट. सिया कन्फ्यूज होत, आता तर बोलले. अर्णव, नाही, मला स्पेशलवाला पाहिजे. सिया काही सेकंद त्याच्याकडे बघत राहते, मग हलकंसं असते. ती फोनच्या स्क्रीनजवळ थोडी झुकते आणि हळू आवाजात, सिया, गुड नाईट हजबंड. हे ऐकताच अर्णव लिटरली स्पीचलेस होतो. सिया लगेच लाजून हसू लागते. सिया, बाय. ती पटकन कॉल कट करते. दुसरीकडे अर्णव काही सेकंद फोनकडे बघतच राहतो. त्याच्या चेहऱ्यावर मोठं स्माईल. अर्णव मनात, फायनली माझी सिया परत आली. दुसऱ्या दिवशी सकाळी खिडकीतून येणाऱ्या हलक्या सूर्यकिरणांनी सियाला जाग येते. आज कित्येक दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर उठल्या क्षणी स्माईल असतं. ती बेडवर बसते आणि नकळत काल रात्रीचा व्हिडिओ कॉल आठवून हसू लागते. इतक्यात तिचा फोन व्हायब्रेट होतो. स्क्रीनवर अर्णव कॉलिंग. सियाचं हृदय पुन्हा जोरात धडधडायला लागतं. ती हलकंसं हसत कॉल उचलते. सिया, गुड मॉर्निंग. अर्णव लगेच, बस इतकंच. सिया हसते. सिया, सकाळी सकाळी काय पाहिजे अजून? अर्णव, काल रात्रीचं हजबंड आज पुन्हा ऐकायचं होतं. सिया लगेच लाजते. सिया, तुम्ही ना इम्पॉसिबल आहात खरंच. अर्णव हसतो.
अर्णव. आणि तू माझी आहेस, सो डील विथ इट. हे ऐकून सियाच्या चेहऱ्यावर नकळत सॉफ्ट स्माईल येतं. अर्णव, लवकर तयार हो, मी एका तासात येतो. सिया, इतक्या लवकर? अर्णव टीझिंग टोनमध्ये, हो, कारण अजून 1 मिनिटही तुझ्याशिवाय राहायची इच्छा नाही आहे. सिया काही बोलत नाही, फक्त हळूच असते. 1 तासानंतर खाली हॉलमध्ये आई किचनमध्ये असते. सिया आज लाईट पिंक सूटमध्ये तयार होऊन खाली येते. आई तिला बघून काही सेकंद शांत राहते, मग हलकंसं असते. आई, खूप सुंदर दिसतेस. सिया हलकीशी लाजते. इतक्यात डोर बेल वाजते. सियाचं हृदय अक्षरशः जोरात धडधडायला लागतं. असं नव्हतं की अर्णव पहिल्यांदाच येत होता, पण आज वेगळीच अनुभूती होत होती. आई दरवाजा उघडते. समोर अर्णव उभा असतो. व्हाईट शर्ट, ब्लॅक पॅन्ट, ब्लॅक वॉच आणि चेहऱ्यावर तेच क्लॅम स्माईल. पण त्याची नजर मात्र सरळ सियावरच थांबते. काही सेकंद दोघे फक्त एकमेकांकडेच बघत राहतात. आई मुद्दाम खोकते. आई, अहो, आत तरी या. दोघे रिॲलिटीमध्ये येतात. अर्णव आत येतो, पण त्याची नजर अजूनही सियावरच हटत नसते. सिया आकोड होत खाली बसते. अर्णव हळू आवाजात, अर्णव, तू खूप सुंदर दिसतेस. सियाचा चेहरा पुन्हा लाल होतो. आई दोघांकडे बघून नकळत हसत असते. थोड्या वेळाने सिया तिची बॅग घेऊन बाहेर येते. आई तिच्या जवळ येते आणि हलकंसं तिच्या डोक्यावर हात ठेवते. आई, यावेळी स्वतःचं हॅपीनेस आधी निवड. सियाच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती आईला मिठी मारते. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या भागात काय होणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.